यत्क्षेमं त्रिदिवाय वर्त्म निगमस्याङ्गैश्च यत् सप्तमम् स्वादिष्टं च यदैक्षवादपिरसात् चक्षुश्च यद् वाङ्मयम् तद्यास्मिन् मधुरप्रसादे रसवत् कान्तं च काव्यामृतम् सोऽयं सुभ्रुपुरो विदर्भविषयः सारस्वती जन्मभूः। नमस्कार. तुम्हाला मिशेल ओबामा आठवते का? बलाढ्य अमेरिका या देशाच्या माझ्या राष्ट्रपतींच्या त्या पत्नी. त्या म्हणतात, शिक्षण ही जीवनाची तयारी नाही, तर शिक्षण हेच जीवन आहे. वाचता येणं, लिहिता येणं, विश्लेषण करता येणं, आत्मविश्वासाने उभं राहणं आणि न्याय मागणं हे सगळं शिक्षणापासून सुरू होतं. आजही आपल्या अवतीभोवती न शिकलेल्या अनेक महिला मुली आपण बघतो. त्या शिकू शकत नसतील याची काही कारणं असू शकतात. आपण त्यांच्यापैकी एखादीला शिक्षित करण्याच्या दृष्टीने आजवर काही प्रयास केले आहे का? या जगात जन्म घेणं तसं सोपं आहे. संसाराचं गाडं फक्त बाईनेच ओढायचं नसतं, त्याचं एक महत्त्वपूर्ण चाक पुरुषाचं असतं. स्त्रीवादी भूमिका घेण्याऐवजी मानवी कल्याणासाठी स्त्रीने संसाराचं गाडं आपल्या परीने, सर्व शक्तीने आणि घरातल्या मूळ पुरुषाच्या मदतीने ओढायचं असतं. त्यातच तिची सार्थकता दडलेली असते. आजच्या दिवशी उपस्थित मान्यवरांचं, आमंत्रित वक्त्यांचं मनापासून स्वागत करते आणि जागतिक महिला दिनाच्या सदिच्छा देत पुढील सूत्र आमच्या ज्येष्ठ सहकारी वृषालीताई देशपांडे यांच्याकडे सोपविते. नमस्कार. विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथ सहवासच्या वतीनं आयोजित शिदोरी या महिला दिन विशेष कार्यक्रमात आपण सर्व रसिकांचं, श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आपल्या शिदोरीत महिला म्हणून काय आहे याचा विचार करताना थोडंसं इतिहासाकडे नक्कीच वळावंसं वाटतं. 1907 पहिल्यांदा अमेरिकेत राष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला. त्याला आज तब्बल 113 वर्ष झालीत आणि तरीसुद्धा आज आपण स्त्रियांचे हक्क, अधिकार, प्रतिष्ठा यासाठी लढा देतोच आहोत, त्यासाठी जाणीव जागृती करतोच आहोत. हा दिवस साजरा करावा लागणं हे त्या अर्थी दुर्दैवच असं म्हणावं लागेल. मी वाट बघते आहे त्या दिवसाची, ज्या दिवशी आपण असा दिवस म्हणजे जागतिक महिला दिवस साजरा करत होतो असं म्हणण्याची वेळ यावी. स्त्री पुरुष एका पातळीवर यावे सर्वार्थाने. तेव्हापासून आजपर्यंत परिस्थिती अजिबातच बदलली नाही आहे का? तर नक्कीच बदलली आहे. बरेच सकारात्मक बदल आपल्याला दिसतात आहेत, आपल्या समाजात ते प्रतिबिंबित होत आहेत. तरीसुद्धा आज आपल्याकडे स्त्रीभ्रूण हत्या होताना दिसतात आहेत, महिलांचे बळी घेतले जातात आहेत, घरगुती हिंसाचार दिसतोच आहे आणि करोनाच्या काळात तर तो परमोत्कर्षाला होता असं म्हणायलाही हरकत नाही. हे कशाची चिन्ह आहेत? याला आपण स्त्री पुरुष समानता आली किंवा महिलांना महिलांचे हक्क, अधिकार मिळाले असं म्हणायचं का? परिस्थिती खरंच शोचनीय आहे, विचार करण्यासारखी आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आजच्या जागतिक महिला दिनाला तेवढंच महत्त्व आहे जेवढं 113 वर्षांपूर्वी होतं. खूपदा मला अनेक स्त्रिया असं विचारतात की काय मिळत नाही का आजच्या स्त्रीला? सगळंच तर मिळतं, मग कशाला तुम्हाला समानतेच्या गोष्टी करायच्या असतात? अशा वेळी मला एकीकडे सुख वाटतं की या महिलांना त्यांना हवं ते मिळतं आहे. आपल्याला काही मिळत नाही ही त्यांच्या मनात अजिबातच भावना नाही ही खूपच चांगली गोष्ट आहे. आणि दुसरीकडे मला थोडंसं दुःखही वाटतं ते यासाठी की ज्या स्त्रिया असं विचारतात त्यांचा दृष्टिकोन, त्यांची दृष्टी आणि त्यांची विचारशक्ती संकुचित आणि मर्यादित आहे. त्या केवळ त्यांच्यासारख्या
आणि त्यांच्या भोवताली असलेल्या स्त्रियांकडेच बघतात. त्यांच्या पलीकडेही एक मोठं जग आहे. हा विसर त्यांना कदाचित तेवढ्यापुरता तरी पडत असावा. आपण जर एक दृष्टी जरी फिरवली तरी सुद्धा आपल्याच शहरामध्ये, आपल्याच ग्रामीण भागांमध्ये इतकी वेगवेगळी परिस्थिती आहे की आपण स्त्रियांचे हक्क, अधिकार, समानता याविषयी जेव्हा बोलतो तेव्हा हे सगळं आपल्या पडद्याआड असतं की काय अशी शंका यावी. कितीतरी महिलांना, कितीतरी मुलींना, विशेषतः मुलींपासून जर आपण सुरुवात केली तर मुळातच जन्माला यायचं की नाही इथपासूनचा संभ्रम असतो. त्यांना जन्म मिळेल की नाही इथपासूनची शंका असते. जन्म मिळालाच तरीसुद्धा पुढचं आयुष्य कसं असेल ही सुद्धा एक शंका असते. त्यांना शाळेत जायला किती काळ मिळेल, किती वर्ष त्यांना शिकता येईल हाही एक प्रश्न असतो. आणि समजा घरात भावंड असतील तर मात्र भावांच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं आणि मुलींना घरी बसवलं जातं. खूपदा असं होतं की गावांमध्ये शाळा फक्त विशिष्ट वर्गापर्यंतच म्हणजे विशिष्ट इयत्तांपर्यंतच मर्यादित असते. पुढील शिक्षण घेण्यासाठी परगावी जावं लागतं किंवा शहराच्या ठिकाणी जावं लागतं. अशा वेळी मुलींना मात्र घरी बसावं लागतं कारण त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण नाही. आपल्याला या दृष्टीने सुद्धा समानतेकडे आणि हक्कांकडे बघायला हरकत नसावी असं मला वाटतं. अशा वेळी बरेचदा मुलींना भाऊ सोबत असतात त्यांची सुरक्षितता म्हणून, आणि जर भाऊ सोबत असताना मुलींची छेडछाड केली गेली किंवा मुलींना एखादा मुलगा मागे लागला असं दिसलं तर त्या मुलींना घरी बसवलं जातं. यात त्या मुलींचा काय दोष बरं? पण आपण मुलींवर बंधनं घालतो. जी व्यक्ती विचित्र वागते, वाईट वागते, त्रास देते ती मात्र मोकळीच असते दुसऱ्या मुलींना त्रास द्यायला, एक नवं सावज शोधायला. ही वृत्ती बदलली पाहिजे. इथे पुन्हा हक्क, अधिकार आणि समानता येते याचा विचार आपण कधी करणार आहोत? हा माझा प्रश्न त्या स्त्रियांना किंवा त्या व्यक्तींना आहे जे असं म्हणतात की काय मिळत नाही स्त्रीला, सगळंच तर मिळतं. सगळीकडे अशी परिस्थिती नाही आहे. मी जेव्हा नोकरी करत होते तेव्हा माझं मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट, मनुष्यबळ विकास मंत्रालय, त्याच्या एका युनिटमध्ये मी काम करायचे आणि आमचे एक संचालक होते. ते मला नेहमी म्हणायचे की मॅडम, तुम्हाला इथे नोकरी करायला मिळते आहे आणि तुमच्या पतीने तुम्हाला परवानगी दिली आहे म्हणजे मिळाले की तुम्हाला समानता. ही जर संकुचित दृष्टी असेल एखाद्या व्यक्तीला समानता किंवा हक्क मिळण्याची तर ती कशी बदलायची यासाठी जागतिक महिला दिनाचं औचित्य आहे असं मला वाटतं. आपल्या पूर्वासुरींनी, म्हणजे मग त्यात पुरुषही आले आणि स्त्रियाही आल्या, समाजसुधारकांनी अथक प्रयत्न करून स्त्रीला आजपर्यंतची वाट सुकर करून दिली आहे. अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर डॉक्टर विश्राम रामजी घोले, त्यांनी आपल्या मुलींना घरीच शिकवायला सुरुवात केली. त्यांची ज्येष्ठ मुलगी काशीबाई यांनी तिला शिकवायला सुरुवात केली आणि ही बातमी हा म्हणता सगळीकडे पसरली. घरातून या गोष्टीला विरोध होताच, पण समाजातूनही होता. आणि त्यात काशीबाईंना आपला जीव गमवावा लागला. ती छोटीशी मुलगी, तिला काचेचा लाडू खायला दिला आणि शरीरातच रक्तस्राव होऊन त्या बिचाऱ्या मुलीचा मृत्यू झाला. इतका वाईट अनुभव असतानाही डॉक्टर विश्राम रामजी घोले स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी त्यांची दुसरी मुलगी गंगाबाई हिला शिकवायला सुरुवात केली आणि गंगाबाईंचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. आणि इथूनच पुढे मग सगळ्या स्त्रियांना वाट थोडीशी सोपी वाटायला लागली असावी. अगदी सुरुवातीचं महाराष्ट्रातलं उदाहरण म्हटलं तर स्त्रियांच्या हक्काविषयी जे आपल्याला दस्तावेज केलेले दिसतात त्यात सर्वप्रथम ताराबाई शिंदेंचं नाव आपण घ्यायला हवं. बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे 1881 साली लिहिलेलं पुस्तक. ताराबाई महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या शिष्य होत्या, सत्यशोधक समाजाच्या त्या सदस्यही होत्या आणि त्यांनी ओढलेले ताशेरे त्या काळच्या समाजाचं अगदी स्पष्ट वर्णन करतात. त्या अगदी हे दूध आणि हे पाणी इतका फरक प्रकर्षाने जाणवून देतात. त्यावेळी सुद्धा 1982 साली त्यांचं हे स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक प्रसिद्ध झालं आणि त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. मात्र इतका सारासार विचार करून, इतका विवेकी विचार करून एखादी स्त्री काही लिहू शकते का
अशी शंका त्यावेळी उपस्थित करण्यात आली. ताराबाई महात्मा ज्योतिबा फुलेंचे शिष्य, याचा अर्थ महात्मा ज्योतिबा फुलेंनीच त्यांना काहीतरी सांगितलं असेल किंवा लिहूनही दिलं असेल आणि ताराबाईंच्या नावाने ते प्रकाशित केलं असेल, अशी शंका त्यावेळच्या समाजाने व्यक्त केली. ताराबाई या सगळ्यांना पुरून उरल्या आणि आजही स्त्री मुक्तीच्या किंवा स्त्री स्वातंत्र्याच्या प्रवासातला हे पुस्तक मैलाचा दगड आहे. त्यानंतर अनेक मोठी उदाहरणं आपल्यासमोर आहेत. सावित्रीबाई फुले आहेत, पंडिता रमाबाई आहेत, रमाबाई रानडे आहेत, काशीबाई कानेटकर आहेत, लक्ष्मीबाई टिळक आहेत, अशी मोठी मांदियाळीच आहे. या सगळ्यांनी त्या त्या काळातली आव्हानं पेलली, त्या त्या काळातील आव्हानांना ते सामोरं गेल्या, पर्याय शोधून काढले, उपाय शोधून काढले आणि आपलं कार्य यशोशिखराकडे नेलं. त्यांची उदाहरणं किंवा त्यांचा आदर्श आपल्यासमोर आहेच, पण म्हणून वाट पूर्ण सुकर झाली का, तर असं नाही. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ येणाऱ्या विभावरी शिरूरकर या जेव्हा लेख लिहायच्या, कविता लिहायच्या आणि त्यात जेव्हा स्त्री हक्कांबाबत बोलत असत, तेव्हा त्यांना कितीतरी काळ बाळूताई खरे या टोपण नावाने लिहावं लागलं. याचा अर्थ अनेक महिलांनी किंवा अनेक समाजसुधारकांनी अथक प्रयत्न करूनही समाजाने स्त्रीसाठीचे हक्क, स्त्रीचे अधिकार मान्य केले होते असं नाही. त्यामुळे हळूहळू प्रत्येक गोष्टीत म्हणजे सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि घरगुती स्तरावर सुद्धा प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक प्रसंगी स्त्रीला वेगवेगळ्या पद्धतीने लढा द्यावा लागला. आणि तेव्हा कुठे आजच्या स्थितीला, म्हणजे जिथे आपण म्हणतोय की हो बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत स्त्री आली आहे, तिथवरचा प्रवास स्त्रीला करता आला. स्त्रीला मुळातच विचार करता येतो का किंवा ती निर्णय घेऊ शकते का, या शंका तर आपल्याकडे पंचायत राज ही संस्था अस्तित्वात येईपर्यंत किंवा ती आल्यानंतरही होत्या. म्हणजे स्त्री सरपंच झाली, तिला आरक्षण मिळालं म्हणून ती सरपंच झाली. तर त्यावेळी स्त्रीला आरक्षणाची काय गरज आहे? एकीकडे स्त्रिया जेव्हा समानता मागतायत, हक्क मागतायत, अधिकार मागतायत, तेव्हा मग आरक्षणाची काय गरज आहे? तिने तिच्या बळावर मिळवलंही असतं, पण तिला संधीच नाकारण्यात येत होत्या. आणि म्हणूनच पंचायत राजसारख्या संस्थांमध्ये स्त्रियांसाठी आरक्षण लागू केलं आणि त्यानंतर स्त्रिया सरपंचाच्या पदावर सुद्धा जाऊन पोचल्या. सरपंचाच्या पदावर जाऊन पोचल्या त्याचा अर्थ त्या निर्णय घ्यायला लागल्या किंवा त्यांचे हक्क सरपंच म्हणून बजावायला लागल्यात का, तर नाही. त्यांचे पती किंवा पुरुष सहकारी ते निर्णय घेत. त्यानंतर हळूहळू परिस्थिती बदलली आणि आज मात्र ज्या महिला राजकारणात आहेत किंवा ज्या महिला पंचायत राज संस्थांमध्ये काम करतात आहेत, त्या आपले निर्णय घ्यायला लागल्या आहेत. म्हणजे त्यालासुद्धा आता 15 वर्ष उलटून गेली असतील. स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार प्राप्त करण्यापर्यंतचा हा लढा पंचायत राजपासूनचा आजपर्यंत 15-20 वर्षांचा तर नक्कीच आहे. आणि अजूनही राजकारणात असलेल्या स्त्रियांना किंवा समाजकारणात असलेल्या स्त्रियांना कायम चारित्र्य हननाची भीती असतेच. याचं ताजं उदाहरण आपण अगदी परवाच पाहिलं. चित्रा वाघ या राजकारणातल्या मोठ्या ज्येष्ठ राजकीय नेत्या, त्यांचं चित्र मॉर्फ करून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलं. ही कोणती वृत्ती आहे? स्त्रीला बदनाम करायचं किंवा तिचं चारित्र्य हनन करायचं आणि तिला मागे पाडायचं, या वृत्तीला सुद्धा लढा देण्याचं काम जागतिक महिला दिनानिमित्त केलं जातं. यावेळच्या जागतिक महिला दिनाचं थीम ज्याला म्हणतात किंवा विषय ज्याला म्हणतात ते आहे लेट्स चूज टू चॅलेंज. म्हणजे आपल्या भोवतीची परिस्थिती काय आहे किंवा आपल्या समोरची परिस्थिती आहे तिलाच आव्हान द्यायचं. आणि आपण ज्या स्त्रियांची उदाहरणं आजवर पाहिली, मग त्या थोर असोत किंवा अगदी आपल्या आजूबाजूच्या असो, आपल्या घरातल्या असो, प्रत्येक स्त्रीनं कोणी बोलून, कोणी दाखवून किंवा कोणी न बोलता न दाखवता आपापल्या परीनं प्रत्येक परिस्थितीचं आव्हान झेललं, पेललं आणि त्यातून मार्ग काढत आपली परिस्थिती आणि आपली वाट स्वतःसाठी, आपल्या कुटुंबियांसाठी आणि समाजासाठी सुद्धा सुकर केली आहे. म्हणूनच आजचा आपला कार्यक्रम शिदोरी या विषयाला वाहिलेला आहे. या शिदोरीत प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत तिच्या शिदोरीत काय आहे, तिला कोणाकडून प्रेरणा मिळते आहे, तिने कोणाकडून काय प्रेरणा घेतली आहे, हे आजच्या कार्यक्रमात आपण बघणार आहोत. आकाशवाणीत नैमित्तिक उद्घोषक असलेल्या रुचा मांजरखेडे आज इथे आपल्यासमोर एक ललित सादर करणार आहेत. त्यापूर्वी श्री दिलीप म्हैसाळकर ग्रंथ सहवासचे समन्वयक
यांना मी विनंती करते की त्यांनी ऋचा मांजरखेडे यांचं स्वागत करावं आणि त्यानंतर ऋचा मांजरखेडे यांना विनंती की त्यांनी आपलं ललित इथे सादर करावं. उपस्थित सगळ्या महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रोत्यो नमस्कार. समाजात स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आजही काही बदललेला नाही हे आपल्याला किंबहुना काही पद्धतीने दिसून येतं. तिच्या इच्छा आकांक्षा ह्या कधी कधी अर्धवट राहून जातात, तर कधी कधी त्या पूर्ण होताना किंवा पूर्ण न होताना आपल्याला दिसून येतात. आपल्या मराठी भाषेत काही चिन्ह आहेत, त्याच्याशी निगडीत असते हे स्त्रीचं जीवन. कसं तर ते ऐका. ती पहुडली होती शांत, ती पहुडली होती शांत, तिच्या बाबांच्या पोटावर त्यांच्या हाती बोट देऊन ती निजली होती शांत. तेव्हा लोकांनी तिला एकेरी अवतरण चिन्हात ठेवलं. मुलगी झाली, ती निजली होती शांत. असंख्य प्रश्न विचारत, गप्पा करत, खळखळत, दात विचकत हसायची ती. नजर चमकायची तिची. तेव्हा तिला लोकांनी अर्धविराम चिन्हात ठेवलं. कठीण आहे हिचं, किती हसते, कशी हसते, सांभाळावं मुलीला. ती निजली होती शांत. स्वप्नातल्या राजकुमाराला बघत ती निजली होती. तिचे डोळे सुजलेले, बाबांचे डोळे थकलेले. ती हट्टाला पेटली होती. बाबा द्या ना करून लग्न आमचं, सारखंच तर प्रोफेशन आहे आमचं. तेव्हा कुठे कळायचं तिला की प्रेम आणि संसार हे कागदावर लिहिण्या इतकं सोपं नाही. तेव्हा कुठे समजायचं तिला की प्रेम आणि संसार हे कागदावर लिहिण्या इतकं सोपं नाही. तेव्हा लोकांनी तिला संयोग चिन्हात ठेवलं. हेमंत अबोली. तरीही ती निजली होती शांत. ती निजली होती शांत नव्हे, ती आता बाळाला थोपटत थोपटत झोपवत होती. असंख्य प्रश्नांचे मोहळ डोक्यात ठेवून. तेव्हा तिला म्हणायचे सगळे, हा तर अगदी हेमंत सारखा दिसतोस. आई झाली ना तू, सारखी काय ग झोपा काढत असतेस. एव्हा ना लोकांनी तिला उद्गारवाचक चिन्हात ठेवून लोक मोकळी झाली होती. ती निजली होती शांत. तिला शिवणकाम करायचं होतं, पण पूर्ण नाही झालं. जबाबदारीची वाढली होती. उंच उडायचं होतं तिला, पण नाही जमलं तिला उडायला. वाढत्या वयाबरोबर फक्त घरीच बागडता येत होतं तिला. मी म्हणेल तेच करायचं. तुला कसं ग कळत नाही? जा कुठेतरी, तू राहू नको. आता तर तिला अपसारण आणि दुहेरी अवतरण चिन्हात नेऊन ठेवलं होतं. ती निजली होती शांत. थकवा आला होता थोडा. दूधवाला, किराणा, पेपर बिल, येणारा जाणारा, लग्न, बाळंतपण केली होती तिने लेकी सुनांची. त्याचबरोबर येणारा आजारपण, बीपी, शुगर, अंगदुखी, रजोनिवृत्तीच्या तक्रारी. आता ती स्वल्प विरामात रमत असताना दिसली. ती निजली होती शांत. कसं झालं हे सगळं? धडधाकट होती ना, शुगर पण व्यवस्थित होती. तिच्या दागिन्यांची विभागणी कशी केली तिने? प्रश्न प्रश्न आणि फक्त प्रश्न. प्रश्नचिन्हात मेल्यावर देखील ती अडकून पडली होती. तिच्या आयुष्याला पूर्णविराम कधी मिळालाच नव्हता. चिन्ह आणि चिन्ह असे अनेक चिन्ह लावून ती वावरते. असे अनेक चिन्ह लावून ती जगात वावरते. ती निजली होती का शांत? पुन्हा एक प्रश्नचिन्ह. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमात महिला दिनानिमित्त 2 विशेष कविता आपल्यासमोर सादर करणारे डॉक्टर मोनाली पोफरे. डॉक्टर मोनाली पोफरे यांनी मीना प्रभूंच्या प्रवास वर्णनांवर नागपूर विद्यापीठातून आचार्य ही पदवी प्राप्त केली आहे आणि त्यांचे 3 कविता पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.
त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या कविता सादर कराव्या आणि त्यापूर्वी श्री दिलीप म्हैसाळकर यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर मोनाली पोफरे यांचं स्वागत करावं. नमस्कार. सर्वप्रथम येथे उपस्थित असलेल्या मान्यवरांना महिला दिनानिमित्त अनेक शुभेच्छा. आज मी येथे माझ्या 2 कविता सादर करीत आहे. पहिल्या कवितेचे नाव आहे भरारी. विसरून जा कधीतरी कुणीतरी तुझे पंख झाटले होते, तुझे उडान संपिले होते, पण नव्या काळात नव्या युगात विसरती दुर्बलता, पराजित मनाची तुझी जीवघेणी व्याकुळता. फुटले आहेत नवीन पंख, नवीन बळ, नवी उमेद, नव्या जगात वावरताना नवी शक्ती, नवा वेग. भरारी घे उंचच उंच, भरारी घे उंचच उंच, विहार कर गगनात मनसोक्त, निळ्याभोर नभानभात, प्रगतीच्या या नव्या जगात. उदासीनतेच्या दुःखातून, नैराश्याच्या गर्तेतून तू चल उठ बाहेर पड, स्वतःला तू सिद्ध कर. दूर दूर तू मार भरारी, वळू नकोस तू पुन्हा माघारी. कर्तृत्वाची सुवर्ण किरणे, उत्कर्षाची मंगल तोरणे, उजळू दे प्रकाश जीवने. हीच मनीषा, हीच सदिच्छा, देऊ आपण महिला दिन. दुसऱ्या कवितेचे नाव आहे दिशा. तिमिरातून तेजाकडे, मरणातून जीवनाकडे, मेहनतीतून कामाकडे, मातीतून अंकुराकडे. चल चल चालत जाऊ क्षितिजाकडे, घेऊ झेप नभाकडे, पानगळीतून पालवीकडे, अविचारातून विचारांकडे, धोक्यातून विश्वासाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे, नैराश्येतून आशेकडे, वाचनातून उत्कर्षाकडे, बंधनातून गतीकडे, अपयशातून ध्येयाकडे, असत्यातून सत्याकडे, अन्यायातून न्यायाकडे, द्वेषातून समानतेकडे. तू घे उंच भरारी, देशातून जगाकडे, जगातून नवीन दिशेकडे, प्रगतीच्या मार्गाकडे, प्रगतीच्या त्या मार्गाकडे. नमस्कार. आजच्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आपण आज इथे एक सत्कार करणार आहोत. रश्मी मदनकर यांचा. रश्मी मदनकर नागपूर मेट्रोच्या पब्लिक रिलेशन्स डिपार्टमेंटमध्ये कम्युनिकेशन एक्सपर्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी संपादित केलेला अनलॉक हा दिवाळी अंक याच वर्षी दिवाळीत प्रकाशित झाला आहे 2020मध्ये. या अंकाला मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचा वसंतराव होशिंग स्मृती महिला संपादित उत्कृष्ट अंक पुरस्कार प्राप्त झाला आहे आणि त्या निमित्ताने आपण रश्मी मदनकर यांचा आज इथे सत्कार करणार आहोत. त्यांचा सत्कार करण्याची विनंती मी ज्येष्ठ कार्यकर्त्या विसा संघाच्या आणि ज्येष्ठ निवेदक शुभदाताई फडणवीस यांना करते. नमस्कार. विदर्भ साहित्य संघाचे ग्रंथसहवास आयोजित महिला दिन विशेष कार्यक्रम शिदोरी यात सहभागी आजचे सर्व अतिथीगण, भाष्यकार आणि उपस्थित सर्व मैत्रिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या विशेष दिवशी आपल्या कामाला पोचपावती मिळावी हा खरं तर खूप आनंदाचा प्रसंग आहे. आजचा हा सत्कार माझा नाही, तर या वर्षभरात मी जे काही कार्य केलं आहे त्या कार्याला मिळालेली ही पोचपावती आहे. हे भरभरून प्रेम मिळणं या ज्या कामासाठी हा सत्कार आज झालेला आहे त्यासाठी जे काही भरभरून प्रेम, जो काही आदर मला मिळाला आहे ते सगळं अनपेक्षित होतं, पण जे मिळालं आहे ते माझ्या ज्या अपत्यानं मिळवून दिलं आहे त्या अपत्याच्या जन्माची कथा आज इथे सांगितली नाही तर त्याचं महत्त्व लक्षातच येणार नाही. तर ज्या अपत्याबद्दल मी बोलते आहे तो आहे या वर्षीचा मी संपादित केलेला दिवाळी अंक अनलॉक. अनलॉक दिवाळी अंकाच्या नावातच खरं तर सगळं येत आहे. अनलॉक नाव ठेवण्याचं कारण असं होतं की ह्याच्या जन्माची कथा जी आहे ती लॉकडाऊनपासून सुरू झाली. दुसरा लॉकडाऊन सुरू झाला आणि मनात असं आलं की काहीतरी करायला हवं आणि ह्याच्या जन्माची कथा सुरू झाली. दुसरा अनलॉक झाला तेव्हा ह्याचा जन्म होईल असा जो अंदाज होता त्यावरून ह्याचं नाव अनलॉक ठेवलं गेलं आणि ह्या दिवाळी अंकामध्ये जे कंटेंट आहे त्या कंटेंटनुसार किंवा ह्याची जी थीम होती त्यानुसार ह्याचं नाव अनलॉक ठेवलं गेलं.
त्या थीमबद्दल मी बोलते पुढे. आधी आपण याच्या जन्माची कथा पाहूया. तर जेव्हा मुंबईवरनं 6-7 वर्ष अगोदर मी जेव्हा नागपुरात आले, तेव्हा हे स्वप्न उराशी बाळगून आले होते की काहीतरी स्वतःची निर्मिती करावी आणि त्यातच काम करावं. ते स्वप्न होतं, पण खूप खूप अनुकूल परिस्थिती असताना सुद्धा मी ते सुरू करू शकले नाही. आणि अचानक अशी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यावर ते स्वप्न आपोआप बाहेर पडलं. त्याची निर्मिती झाली आणि ते यशाकडे जाताना दिसतंय. अशी परिस्थिती का निर्माण झाली की हे लॉकडाऊनमध्ये काढण्याचं कारण ठरलं, तर त्याला एक फार असा प्रसंग कारणीभूत ठरला, जो मला तुम्हाला सगळ्यांना सांगावासा वाटतो. लॉकडाऊन सुरू झालं आणि माध्यम समूहात नोकरीच्या अडचणी होऊ लागल्या. माध्यम समूहातल्या अनेक जणांच्या नोकऱ्या धडाधड जायला लागल्या होत्या. अशा वेळी माझ्या काही मैत्रिणी होत्या ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांच्यावर फार मोठं संकट कोसळलं होतं. पुढे भविष्य काय असणार, कारण ज्यांनी अनेक वर्ष माध्यमात काम केलेलं आहे, ती कुठेतरी जाऊन कुठल्या तरी वस्तू विकणार किंवा दुसरे कुठले तरी नोकरी करणार हे शक्य नव्हतं. कारण ज्या क्षेत्रात कम्फर्टेबल होत्या त्या क्षेत्रातच काम करायचं होतं आणि त्या क्षेत्रात कामाच्या संधी आता खूप कमी झालेल्या होत्या. अशा वेळी काही मैत्रिणी आम्ही एकत्र आलो आणि हे सगळं दुःख जेव्हा एकमेकींशी वाटत होतो, तेव्हा असं मनात आलं की कुठेतरी कुणावर तरी अवलंबून का राहावं, आपणच आपलं काहीतरी असं निर्माण करूया ज्यानं आपलं भविष्य बरं होईल. आज कदाचित या सगळ्यातनं संघर्ष करावा लागेल, खूप आव्हानं पेलावे लागतील, पण एक काळ असा येईल की आपण आपल्या पायावर उभे असू आणि आपणच आपलं काहीतरी चांगलं करत असू. या कल्पनेतनं काय करावं हा विषय आला. दिवाळीला एक 4-5 महिने बाकी होते. असं ठरलं की आपण आपलं प्रोडक्ट सुरू करूया. मग ते पहिलं प्रोडक्ट काय असेल, मग तो दिवाळी अंक आपण काढूया असं ठरलं. जसं नेहमी प्रत्येक गोष्टीत होत असतं तसंच यातही होत गेलं की काही लोक जुळत गेली आणि ज्या लोकांना घेऊन आपण दिवाळी अंक काढूया असं ठरलं होतं त्यातली अनेक गळतही गेली. काही मित्रमंडळी अगदी भक्कम सोबतीला उभे राहिले आणि लॉकडाऊन सारख्या या काळात जेव्हा अनेक दिवाळी अंक बंद झाले होते, अनेक चांगल्या गोष्टी बंद होत होत्या आणि अशा वेळी काहीतरी नवीन सुरू करायचं आणि ते पेलून दाखवायचं आणि नुसतं पेलून दाखवायचं नाही तर यशस्वीही करून दाखवायचं हे आव्हान आम्ही घेतलं आणि त्याला सुरुवात झाली. खूप जणांनी साथ दिली, सोबत दिली, अनेक संघर्षही करावे लागले, अनेक अडचणी आल्या. ह्या सगळ्यांना पेलत, या सगळ्यांना तोंड देत पुढे जात आम्ही हा दिवाळी अंक काढला. ह्याचा विषय असा होता, अनलॉक हे नाव का? तर अनलॉक हे नाव देण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की दिवाळी अंकाचा विषय हा होता, ज्या पद्धतीने यावेळेला लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक जण घरी बसले असताना त्यांना स्वतःमध्ये असलेले काही कलागुण ह्याची प्रचिती झाली. म्हणजे अनेकांना माहितीच नव्हतं की आपण असं काहीतरी करू शकतो की जे कधीच यापूर्वी केलेलं नव्हतं. म्हणजे आपण बघितलं की अनेक पुरुषांनी रेसिपीज सुद्धा ट्राय केल्या, अनेकांनी चित्र काढून पाहिले, ज्यांनी कधी लिहिलं नव्हतं त्यांनी लिहून पाहिलं. तर ह्या लॉकडाऊननं फक्तच अडचणी निर्माण केल्या नाही तर तुमच्यातल्या आतल्या अंतर्गत कलागुणांना सुद्धा त्यांनी बाहेर काढलं, वाव दिला. तर हीच थीम होती की अनेकदा असं होतं की लॉकडाऊनमुळे आपण पाहिलं असेल, आपण या लॉकडाऊनमध्ये पहिल्यांदा कामगार लोकांना कितीतरी हजारो किलोमीटरपर्यंत पैदल चालत त्यांच्या घरी जाताना पाहिलं. कितीतरी लोकांना 2 वेळच्या जेवणासाठी दर भटकताना पाहिलं. ते भटकणं सुद्धा त्यांच्यासाठी कठीण होतं कारण घरातनं बाहेर निघणं मनाई केलेली होती. तर हे अशा अनेक अडचणी आल्या आणि एक दिवस अनलॉक झालं. यातली कितीतरी लोक कोलमडून पडली, पण यातली कितीतरी लोक अशी होती की ज्याला आपण म्हणतो की अगदी संपून गेल्यानंतरही तुमची जिजीविषा इतकी तल्लख असते, इतकी कठोर असते की ती त्यातनंही जगून तगून दाखवते. तर असेच कितीतरी लोक असतील की जी कोलमडून पडली असतील आणि अशी कितीतरी लोक असतील की कोलमडून पडल्यानंतरही ही एक दिवस इतिहास निर्माण करून दाखवतील पुढे भविष्यात. तर ह्याचा अनलॉकचा विषय सुद्धा असाच होता. अशी कितीतरी माणसं ज्यांनी आयुष्यात
संकटांची, अडचणींचे लॉकडाऊन पाहिले. अनेक लॉकडाऊन त्यांनी पाहिले. त्यांनी स्वतःच त्यावर मात केली, स्वतःला अनलॉक केलं, स्वतःतले कलागुण ओळखले, स्वतः आपण काहीतरी लोकांसाठी करू शकतो किंवा कुठल्या तरी गोष्टींसाठी आपण काहीतरी करू शकतो हे ओळखलं आणि त्यातनं त्यांनी त्यांची पर्सनॅलिटी अशी निर्माण केली की आज त्यांचं नाव घराघरात घेतलं जातं किंवा ते खूप प्रसिद्धीच्या एका टोकावर जाऊन पोचले आहेत. त्यांनी त्यांच्या कामात खूप यश मिळवलेलं आहे. तर असे कितीतरी लोक होते ज्यांचे उदाहरण त्या लोकांसमोर ठेवावे वाटले जी लोक लॉकडाऊनमुळे कोलमडली होती. तर हे सगळे उदाहरण होते. यांनी स्वतःचं उदाहरण कायम केलं होतं की कितीही संकट आणि कितीही अडचणी आल्या तरीही कोलमडून न जाता आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठीही उदाहरण कायम करू शकतो, खूप काहीतरी करू शकतो. तर या लोकांना घेऊन हा अनलॉक दिवाळी अंक काढण्यात आला. ही थीमच वेगळी होती. ह्याचं अनलॉकचं जे कव्हर पेज आहे त्या कव्हर पेजवर एक झाड आहे जे पूर्णपणे कापून टाकलेलं आहे. अगदी खोडसुद्धा त्याचं कापून टाकलेलं आहे आणि त्या खोडातनं एक पालवी फुटलेली आहे आणि त्याला पानं फुटलेली आहेत असं एक चित्र त्या अनलॉकच्या कव्हर पेजवर दिसतंय. ते कव्हर पेजवरचं चित्रच जिजीविषा शब्द जो मी आधी वापरला ती दाखवते आहे. तर अशा पद्धतीने या विषयावर निर्माण झालेला हा जो दिवाळी अंक होता हा लोकांना खूप आवडला. हा वेगळा विषय कुठेतरी लोकांना अपील झाला आणि लोकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं. खूप लोकांनी तो आवडून घेतला आणि अनपेक्षितपणे या दिवाळी अंकानं मला खूप काही मिळवून दिलं. असं नाही की यापूर्वी काम केलेलं नाही आहे. यापूर्वीही बऱ्याच गोष्टी आणि काम प्रयत्न मी करत राहिलेली आहे. परंतु अनलॉक या दिवाळी अंकानं पहिल्यांदा माझ्या कामाची दखल लोकांनी घ्यावी असं काहीतरी निर्माण केलं आणि म्हणून हा अनलॉक माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा ठरतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथसहवासनं माझ्या या कामाची दखल घेतली आणि मला इथे बोलावून माझा सन्मान केला. माझा म्हणण्यापेक्षा अनलॉकचा सन्मान केला असं मी म्हणेन. त्यासाठी मी खरंच मनःपूर्वक त्यांचे सगळ्यांचे आभार मानते. पुन्हा एकदा सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आयोजित शिदोरी या कार्यक्रमात सर्वप्रथम आपण शिदोरी कुणाकडे काय आहे यामध्ये मनोगत ऐकणार आहोत विदर्भ साहित्य संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्ता शुभदा फडणवीस यांच्याकडून. शुभदाताई विदर्भ साहित्य संघाद्वारे जेवढी संमेलनं आयोजित केली जातात त्या संमेलनाच्या संयोजन समितीत आमंत्रक म्हणून काम करतात आणि ज्येष्ठ निवेदक म्हणूनही त्या सुपरिचित आहेत. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी श्री दिलीप म्हैसाळकर यांना करते आणि शुभदाताईंना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. जागतिक महिला दिनानिमित्त विदर्भ साहित्य संघ ग्रंथालय आयोजित शिदोरी या कार्यक्रमातील विशेष अतिथी श्रीमती शर्मा मॅडम, सहभागी वक्ते आजच्या सत्कारमूर्ती रश्मी मदनकर, वृषाली देशपांडे, माधुरी गाडी-बसमे या सगळ्यांना मी महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि या विषयावर शिदोरी या विषयातले माझे छोटे छोटे दाणे आपल्या पुढे व्यक्त करते. नकळत पसरलेली असतात नशिबात बीजे काही, नकळत पसरलेली असतात नशिबात बीजे काही, कुठेतरी आसमंतात सांडलेले असतात आशीर्वाद काही. दोन्ही आकारतात, झुलू लागतात आपलेपणी, देत राहतात जीवनाला एक निशंक आश्वासक ग्वाही. हे आश्वासन म्हणजेच शिदोरी. भूक नसो पण शिदोरी असो असं म्हणतात ते खाण्यापिण्याच्या संदर्भात. मात्र त्याचा आशय आपल्या आयुष्यात बघितला तर ज्यांना संस्कार, अनुभव, आशीर्वाद खूप खूप लागतात त्यांची व्यक्तिमत्व समृद्ध असतात असं आपण सगळे बघतो. म्हणजे ही शिदोरी कायम त्यांच्याजवळ असतेच, त्यांना लागो अथवा न लागो.
माणसाच्या आयुष्यात अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेतच. पण जगत असताना निर्माण होणारे अनुबंध जगण्याला बळ देतात, अर्थ देतात. जिच्या पोटी आपण जन्म घेतो त्या मातेपासून तर एसटीच्या गर्दीत आपल्याला बसायला जागा देणाऱ्या अनोळखी व्यक्तींपर्यंत हे रेशीमबंध जुळत जातात. वात्सल्य, सौजन्य, सृजन, संवेदन या आतल्या सुप्त रूपांना साकार करत जातात. जग जगण्या इतकं सुंदर बनवतात आणि ही अगदी सगळ्यांचीच जीवनकथा असते. लहान मोठा प्रतिष्ठित सामान्य अगदी प्रत्येकाच्या वाट्याला दैवानं ही शिदोरी लागतेच. मलाही लाभली. आज मी अगदी सामान्य स्त्रीचं प्रतिनिधित्व करते आणि या शिदोरीचे रंग, गंध, अनुभव आणि प्रभाव यांच्या स्मृती जागवते, व्यक्त होते. दिल में एक लहर सी उठी है अभी, कोई ताजा हवा चली है अभी. अगदी अशाच भावनेनं मी पहिली आठवते ती माझी आई. तसंही आई मुलगी हे अगदी ग्लोबल दर्जाचं म्हटलं एकमेवाद्वितीय असं नातं. निसर्गाच्या सृजन शक्तीतून निर्माण झालेलं निसर्गा इतकंच सत्य आणि पवित्र नातं. मानवाच्या इतिहासापासूनच मान्य झालेलं सर्वश्रेष्ठ ते एक मूल्य आहे. आजच्याला असं तत्व आहे. पारंपरिक अपारंपरिक तो ऊर्जा स्रोत आहे. भावनांचं ते मूळपीठ आहे, संस्कारांचं शक्तीपीठ आहे आणि मुलांचे आयुष्य घडवणारं ते सक्षम विद्यापीठ आहे. दशदिशात फिरणाऱ्या आयुष्यांचा केंद्रबिंदू म्हणजे हे नातं आहे. आईच्या पोटातला स्पर्श म्हणजे तिच्या सर्व वयातला आणि आपल्या सर्व वयातला तो स्पर्श, ते स्पर्शाचे प्रकार, तो गंध, तिचे कोमल कठोर शब्द, तिची माया, तिची काळजी, धाक, जरब, शिस्त म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाच्या बांधणीची एक वीण असते. वीट रेती वाळू असते. पक्क बांधून धरणारी ती एक रचना असते. कुठल्याही वयात आतून आठवतो तो स्पर्श, ते शब्द आणि आपण ते क्षण पुन्हा पुन्हा जगतो. तीच टवटवी आपण अनुभवत असतो. खूप आत्मिक ते नातं असतं. मी माझ्या आईचं रूप, बांधा आणि आवाज घेऊन जगते असं सगळे म्हणतात. खोटं बोलणं, खोटं वागणं, नाटकबाजी माझ्या आईला चाललीच नाही कधी. तिच्याजवळ या अपराधांसाठी शिक्षेव्यतिरिक्त काहीच नव्हतं. कधी कधी खूप राग यायचा. सगळ्यांच्या आया पोटात घालतात चुका, ही मात्र कायम कडक लक्ष्मी. मात्र आत्ता मुलांना वाढवताना, नातवंडांना शिस्त लावताना अनाहूतपणे मीही तशीच वागते आणि माझ्या वागण्याचं मीच समर्थनही करते. आईच्या वळणावर मुली असतात याचं प्रत्यंतर सतत येत राहतं. हाही अनुभव आपण सगळ्याच बायका नेहमीच अनुभवतो. पण मला माझ्या आईचं सगळ्यात जास्त प्रभावीपण वाटतं ते दुःखाला सामोरं जाण्याचं. तिच्या 45शीत आणि माझ्या 25शीतच माझे वडील कॅन्सरग्रस्त झाले. पैशाने, कष्टाने, तणावाने आणि त्यांना कणकण झिजताना बघताना ती अपार साहसी स्त्री झाली होती. वडिलांचं अकाली जाणं आणि त्यानंतर संसाराला त्याच आकारात ठेवणं हे आव्हान यशस्वीपणे पेलणारी एक समर्थ स्त्री म्हणून ती माझ्या मनात कोरली गेली. मृत्यूशय्येवर असलेल्या माझ्या वडिलांना ती एकीकडे त्यांच्या मागे त्यांच्या मुलांचं सगळं चांगलंच होईल हा विश्वास देत होती, तर दुसरीकडे त्यांनी कुणावरही तिची जबाबदारी सोपवू नये, तिचं स्वातंत्र्य घालवू नये यासाठी त्यांना सतर्क करत होती. त्यावेळी ती थोडी अहंकारी वाटली होती मला. मात्र आज माझ्या झोळीत तिचा तो ताठा आणि नीतियुक्त निर्धार तिने मला बांधून दिल्याचं स्वच्छपणे जाणवतं आणि कुठेतरी आपल्या व्यक्तित्वाला धार आहे याची जाणीव मला होते आणि माझी शिदोरी समृद्ध झाली असं मला वाटतं. आपण शाळेत जातो, शालेय जीवनात ज्या स्त्रिया बाई, मॅडम म्हणून आपल्या पुढे येतात
त्यांचाही मनावर विलक्षण छाप आपल्या असतो. मी हडस हायस्कूलमध्ये होते. सुहासिनी लाडकर बाईंचं NCCतलं रूप, त्यांचं नाटक, त्यांचं अभिवाचन, त्यांचं गाणं, स्कूटर चालवणं, सतत प्रसन्नपणे वावरणं मनावर माझ्या बिंबत गेलं. शाळेत गेल्या गेल्या नजर अनाहूतपणे शोधायची त्यांना. त्या दिसल्या, हसल्या की मस्त वाटायचं. आजही त्यांची आठवण येते. शिक्षिका म्हणून मी जेव्हा माझ्या शाळेत वावरते तेव्हा आपल्याकडेही मुली त्या उत्सुकतेने बघतात का हा विचार माझ्या मनात रुंजी घालतो आणि कुठेतरी हवा हवासाही वाटतो. प्रेझेंटेशनचं मूल्य रुजवलं लाडकरबाईंनी माझ्या मनात हे कबूल करायला आज मला एक संधीच मिळाली इथे. तरुणाईतल्या ज्या मैत्रिणी असतात त्या खरं खूप मोलाच्या असतात. त्यांच्या घरातलं वातावरण वेगळं असतं, पण त्या कोवळ्या वयातले नाजूक प्रश्न आणि आव्हानं खूप मोठे वाटतात. चक्रव्यूह तोडून आपण एकमेकींचा हात धरून वाटचाल करतोय हे भान कायम असतं. खूप जवळच्या वाटतात त्यावेळी त्या मैत्रिणी असतातही, पण मनावर दीर्घकाळ राज्य करू शकत नाहीत. कारण आपल्या वाटा बदलतात, बदलणाऱ्या असतात, मंजिले वेगळ्या असतात, विश्व बदलतात. भातुकली बनून कोपऱ्यात जातात ते संदर्भ. एखादी राहतेही हातात हात घेऊन, तरीही अंतरानेच, शिदोरीच्या अर्थाने नाही ती राहू शकत कधीच. समज पूर्ण झाल्यावर मात्र जी जीवाभावाची नाती बिलगतात ती अर्थपूर्ण असतात. अगदी आजे सासूबाई, नंदा, जावा यांचं मनावरच काय, आपल्या जीवनावरच एक अधिकृत राज्य असतं. सगळ्यांशी जमवून घेताना वयाचं बंधन झुगारून आत्मिक नाती बनतात. कधीतरी नाही जमत एकेका व्यक्तीशी, तरीही आपल्या पूर्वसंस्काराची शिदोरीतली किमया काम करते आणि होईस्तोवर तोडू देत नाही ही नाती. टिकवण्याचं कसब मात्र रोज वापरावं लागतं प्रत्येकच स्त्रीला. सहवासाने याही स्त्रिया आपल्या जगण्याचा भाग होतात. सासूबाईंच्या अनुभवाचा फायदा होतोच आणि प्रेमाची माणसं सारखी असल्यामुळे पेचही फार पडत नाहीत. लेकीच्या माहेरासाठी माया नांदते सासरी. पुढे आपल्या माघारी आपल्या लेकी सुनांना या घरात माया मिळावी म्हणून खरंच मनापासून जुळवत असते प्रत्येक स्त्री आपल्या संसाराशी आणि नकळत आपल्या मुलीला शिदोरी पुरवत असते आई म्हणून. सामाजिक जीवनात अनेकविध स्त्रिया भेटतात, ज्यांचा समाजातला वावर, प्रतिष्ठा, पद याशिवाय त्यांच्यातली स्त्री वेगळी असते. प्रतिमेच्या मागची एक आपल्यासारखी सामान्य स्त्री असते त्यांच्यात. ती जेव्हा सापडते तेव्हा फार निर्धास्त वाटतं. माझ्या आयुष्यात जवळपास 20 वर्ष शोभाताई उघडे होत्या. आमच्या वयात 22-23 वर्षांचं अंतर होतं. तरीही आमचं अहोजाहोचं नातं होतं. विलक्षण प्रेम केलं त्यांनी माझ्यावर. मी विदर्भ साहित्य संघात आले तेव्हा 37-38 वर्षांची होते. माझ्या राहणीकडे, माझ्या बोलण्या वागण्याकडे, कामाकडे तर त्यांचं लक्ष होतंच. किंबहुना इथली माणसं माझ्याशी कशी वागतात याकडे त्यांचं जास्त लक्ष होतं. माझं मराठी अक्षर, व्याकरण, शब्दोच्चार, अभिवाचन यात सतत प्रगती व्हावी यासाठी त्या जागरूक होत्या. मी इथे काय आहे हा प्रश्न नव्हता. म्हणूनच आजही मी कुणी नसले अधिकाराने तरीही विदर्भ साहित्य संघ आणि माझ्यात एक अमीट असं नातं आहे जे कधीही पुसट होणार नाही. आणि या विश्वासाचं संपूर्ण श्रेय शोभाताईंचं आहे. दूरदर्शनवर मुलाखती मी घेते, मात्र आकाशवाणीवरून एक कथा लेखिकेचा मान मला शोभाताईंमुळेच मिळाला. माझ्या लघुकथा गावोगाव ऐकल्या जातात, लोकांना आवडतात, ही भावनाही माझ्यासाठी अलौकिक होती. हा लौकिक मला केवळ शोभाताईंमुळे मिळाला आणि त्याच्या परतफेडीत माझ्याकडून त्या एक गाणं आवर्जून म्हणून घ्यायच्या. मी गात नाही, पण माझं गाणं त्यांना खूप आवडायचं. तासनतास गप्पा मारणं, सतत सोबत काम करायचो आम्ही. मी खूप मिस करते त्यांना इथे विदर्भ साहित्य संघात. विदर्भ साहित्य संघाचे माझ्या मनातले सगळे संदर्भ शोभाताईंपाशी सुरू होतात आणि आत्ता तरी तिथेच थांबतात. पुढे काही कार्य माझ्या हातून घडेल तर बदलेल ही परिस्थिती,
पण आज माझ्या शिदोरीत शोभाताईंची माया काठोकाठ भरली आहे. कार्तिकातल्या एखाद्या शांत दुपारी पाय वाटेवर निथळत असावेत हिरव्या उन्हाचे कवडसे, तसे स्तब्ध होते पण भरून येते माझे मन त्यांच्या नुसत्या सद्भावनेनेही. अशीच मनाची स्थिती होते माझ्या शोभाताईंच्या आठवणींनी. आणि आपणही सामाजिक जीवनात आपल्या मागून येणाऱ्यांसाठी असं बनावं ही भावना माझी अधिक तीव्र होत जाते. माझ्या 56-57 वर्षांच्या आयुष्यात खरं तर खूप प्रतिभावंत स्त्रिया माझ्या जीवनात आल्या. कमी वेळासाठी सहवास लाभलेल्या अगदी लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आनंद देऊन गेला अविस्मरणीय असा. पण तो प्रासंगिकच होता. कारण कोरला जाऊ शकत नाही. त्यांच्या कलेपुढे आपण नतमस्तक होतो. त्यामुळे उंचीतला फरक न मिटणारा असतो. कार्यक्रमानंतर त्या हम कहा तुम कहा अशा स्थितीत येतात. वाचक या नात्याने स्त्री लेखिकांशी एक अनामिक नातं जुळतं, पण कालांतराने पुसट होत जातं. अरुणा ढेरेंनी मात्र लेखिका आणि मैत्रीण म्हणून खूप समृद्ध केलं मला. माझ्या शिदोरीचं वजन वाढलं. माझी जीवाभावाची मैत्रीण अंजू माझ्या शिदोरीत प्रेमाचे दाणे भरत असते. माझी जाऊ वर्षा, माझ्या भावजया माझ्या शिदोरीला प्रतिष्ठेची मापं घालतात. माझी मुलगी माझी शिदोरी पुढेही अशीच भरलेली ठेवी हा विश्वास देते. आणि काय हवंय मला अजून? एक स्त्री दुसऱ्या स्त्रीसाठी जे जे उत्तम उदात्त उन्नत करू शकते ते सगळे अनुभव मला आजवर स्त्रियांकडून मिळाले आणि माझी शिदोरी समृद्ध झाली. कृतज्ञ आहे मी या क्षणाला. कृतज्ञतेची शिदोरी अमाप आहे, होती आणि क्षणाक्षणाला वृद्धिंगत होतच राहणार आहे. आशीर्वादाची झोळी मात्र सतत उघडी ठेवते. आशीर्वादाचा जोगवा सगळ्या महिलांना मागते आणि जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते. मला दिलेल्या या संधीबद्दल मी आपल्या सगळ्यांचे अनंत आभार मानते. धन्यवाद. शिदोरी याविषयी मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते आहे अदिती देशमुख यांना. अदिती देशमुख मानसशास्त्राच्या विद्यार्थिनी आहेत, शिक्षिका, समुपदेशिका आहेत आणि त्याबरोबरच कवयित्रीही आहेत. अलीकडेच त्यांचं कविता तुझी माझी हे ऑडिओबुक प्रकाशित झालं आहे. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी श्री दिलीप म्हैसाळकर यांना करते आणि अदिती देशमुख यांना विनंती करते की त्यानंतर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. जागतिक महिला दिनानिमित्त विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथ सहवास तर्फे आयोजित या कार्यक्रमात माझं मनोगत व्यक्त करताना मला खूप आनंद होतोय. मंडळी, आपलं जीवन एका वेगळ्या प्रवासाने घडत असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात तो कुठे जन्माला येतो त्या गोष्टीसोबतच तो कुठल्या वातावरणात वाढतो त्या गोष्टीचं फार महत्त्व असतं. मी मानसशास्त्राची विद्यार्थिनी आहे, समुपदेशिका म्हणून काम करते. त्याच्यामुळे मला माझ्या विषयाने जे शिकवलं ते तर फार महत्त्वाचं आहेच, पण त्या विषयाने जीवनाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. आमच्या मानसशास्त्रात सांगतात की कुठल्याही व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत त्यातला अनुवंश आणि परिवेश या दोन ज्या गोष्टी लाभलेल्या आहेत त्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणूनच जेव्हा मला या कार्यक्रमासाठी बोलण्यासाठी आमंत्रित केलं गेलं आणि विषय दिला गेला की तुम्हाला प्रेरित करणारं व्यक्तिमत्व कुठलं किंवा कुठल्या कार्याचा किंवा कोणाचा तुमच्यावर प्रभाव आहे तो विषय आम्हाला ऐकायला समजून घ्यायला आवडेल. खरं तर माझं काही एवढं मोठं खूप काम नाहीच आहे की माझ्यावर कोणाचा प्रभाव आहे किंवा मी काय करते हे सांगण्यापेक्षा मला कुठून प्रेरणा मिळते हे नक्कीच मला या प्रसंगी आपल्याशी शेअर करायला, आपल्यासोबत त्याबद्दल बोलायला आवडेल. मंडळी, जसं मी मघाशी म्हटलं की आपण कुठे वाढतो ती गोष्ट एकंदरीत व्यक्तिमत्वाच्या विकासात फार महत्त्वपूर्ण ठरते. माझं लहानपण एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात गेलं, पण मी स्वतःला यासाठी सौभाग्यवती किंवा भाग्यवान मानते की कारण मला अनेक चांगल्या गोष्टी लहानपणापासूनच बघायला मिळाल्या, लहानपणापासूनच अनेक चांगल्या गोष्टी मला समजल्या आणि त्या
गोष्टींच्या संपर्कात सहवासात आल्यामुळे आपोआपच त्या गोष्टींचा नकळत संस्कार माझ्यावर झाला. लिखाणाचा संस्कार असू दे, वाचनाचा संस्कार असू दे, बोलण्याचा संस्कार असू दे, किंवा आपल्यासोबतच इतरांसोबत काम करण्याचा संस्कार असू दे, किंवा सामाजिक संदर्भ असू दे, तर या सगळ्या गोष्टी मला माझ्या परिवेशातून मिळाल्या. मला एक महत्त्वपूर्ण उल्लेख या प्रसंगी करावासा वाटतो. जेव्हा मी लहान होती तेव्हा माझ्या आईबाबांनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मला शक्तिपीठात नेलं. शक्तिपीठ जे रामनगरला आहे, तर तिथे उन्हाळ्यात संस्कार वर्ग सुरू असतात. तर त्या संस्कार वर्गात आपण हिला घालावं, म्हणजे हिला काहीतरी छान तिथे मित्रमंडळ मिळेल, चांगलं काहीतरी शिकायला मिळेल, चांगलं काहीतरी ऐकायला मिळेल. मी जेव्हा शक्तिपीठात गेली ना रामनगरच्या, तेव्हा तिथे एक मंडळ बसलेलं होतं, मुलं खेळत होती, एक मावशी होत्या, त्या छान छान गोष्टी सांगत होत्या. आणि सगळ्यात जास्त मला आवडली तिथली गोष्ट म्हणजे तिथे एक मूर्ती आहे, आणि ती मूर्ती इतकी सुंदर, तेजस्वी आणि प्रसन्न आहे. ते भाव पाहूनच तेव्हा मी 6व्या वर्गात असेल, मला असं काहीतरी वेगळेपण त्यात जाणवलं. शक्तिपीठात गेल्यावर जी मी मूर्ती पाहिली ती मूर्ती होती वंदनीय मावशी केळकर यांची. मावशी केळकर म्हणजे ज्यांनी राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली त्या. मला ती मूर्ती लहानपणीच आवडली, पण हळूहळू समितीच्या संपर्कात मी येत गेली. त्या संस्कार वर्गाच्या माध्यमातून राष्ट्रसेविका समिती, शक्तिपीठ यांच्याशी संबंध जोडल्या गेले आणि अनेक नवीन आयाम मी शिकत गेले. फक्त आपलं जीवन किंवा आपलं कर्तृत्व याहीपेक्षा इतरांना घेऊन चालणं आणि इतरांना एकत्र करून पुढे नेणं, हा जो संदर्भ मला मिळाला तो समितीमुळे. वंदनीय मावशी केळकरांचं काम यासाठीच वंदनीय ठरतं, कारण की आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतीय संस्कृतीत, आपल्या समाजात, आपल्या देशात अनेक अशा कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या की ज्यांनी विपरीत परिस्थितीतून स्वतःला उभं केलं, विपरीत परिस्थितीशी झगडून त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं. पण मला वंदनीय मावशी प्रेरणास्त्रोत माझ्यासाठी याच्यासाठी वाटतात, कारण की त्यांनी विपरीत परिस्थितीत स्वतःला तर उभं केलं, काम तर केलं, पण त्यांनी फक्त स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी, स्वतःच्या उन्नतीसाठी काम नाही केलं, तर आपल्यासोबत इतर महिलांनाही एकत्रित पद्धतीने पुढे आणता येईल आणि आपल्या संस्कृतीचे, आपल्या देशातल्या मूल्यांचे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत ते कसे पुढे जातील या दृष्टीने त्यांनी काम केलं. आणि याच विचाराला मांडण्यासाठी त्यांनी 1936 मध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात, आपल्याला माहिती असेल की आजच्या काळात महिलांना जितकं स्वातंत्र्य आहे, महिलांना जितक्या संधी उपलब्ध आहेत, तितक्या संधी त्या काळात उपलब्ध नव्हत्या. अशा काळात वंदनीय मावशी केळकरांनी समितीची स्थापना केली. समितीची स्थापना केली म्हणजे काय, तर त्यांनी स्त्री संघटन निर्माण केलं. मंडळी, जेव्हा नुकतीच स्त्री शिक्षणाला सुरुवात झाली होती त्या काळात मावशींनी स्त्रियांना एकत्रित करून त्यांच्या दृष्टीने कार्य करण्यासाठी सुरुवात केली. आपल्याला माहिती आहे की स्त्री हे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून तिच्याकडे पाहण्याचा एक पूर्वापार चालत आलेला दृष्टिकोन आहे. पण ती केवळ उपभोगाची वस्तू नाही किंवा तिचं कोणीतरी संरक्षण करावं आणि तिने फक्त कौटुंबिक कामं करावे इथपर्यंत स्त्रीचं कार्यक्षेत्र मर्यादित नाही आहे. आज शिक्षणाच्यामुळे किंवा इतर संधींच्या उपलब्धतेमुळे स्त्री पुढे जाते, पण त्याही पलीकडे तिने स्वतःचं शील रक्षण करून आपल्या स्वतःचा विकास करून इतरांना कशी मदत करावी किंवा सगळ्यांनी एकत्र येऊन राष्ट्र निर्मितीचं काम कसं करावं, हा वेगळा आयाम वंदनीय मावशींच्या कार्यातून लक्षात येतो. आणि खरोखर स्तिमित व्हायला होतं की ज्या काळात इतर कुठल्याही गोष्टींबद्दलची संसाधनं उपलब्ध नसताना एका सामान्य गृहिणीला असं वाटावं आणि तिने काम सुरू करावं आणि नुसतंच काम सुरू करून आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता ते वैश्विक स्तरावर न्यावं, हे खरोखर अचंबित करायला लावणार आहे. तुम्हाला मला या प्रसंगी सांगावंसं वाटेल की मावशींनी आपल्या कार्याची सुरुवात त्यांच्या निवासस्थानापासून केली. म्हणजे त्या वर्धेला राहायच्या, तर वर्धेला त्यांनी समितीची स्थापना केली आणि वर्धेला सुरू झालेलं हे कार्य त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावामुळे किंवा त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे इतक्या लोकांपर्यंत पोहोचलं, इतक्या जणींना या कार्यात त्यांनी जोडून घेतलं की आज या कार्याचा विस्तार केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर सुद्धा गेलेला आहे. वंदनीय मावशींच्या स्वभावाचे अनेक गुणवैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. ते म्हणजे त्यांचा व्यासंगी स्वभाव, शिकण्याची प्रवृत्ती, प्रत्येकाकडून काही ना काही घेण्यासारखं असतं
हे मावशींना वाटायचं आणि त्या गोष्टी त्या घ्यायच्या, त्या शिकायच्या. त्यांना ऐन तारुण्यात वैधव्याचा सामना करावा लागला होता, पण त्याही परिस्थितीत त्या डगमगल्या नाहीत. त्या परिस्थितीत त्यांनी आपलं घर सांभाळलं, एकत्र कुटुंब होतं, घरात 5-6 लहान मुलं होती, त्या सगळ्यांचं संगोपनही केलं. म्हणजे उत्तम माता ती होती, उत्तम गृहिणी होती, पण त्याही पलीकडे जाऊन त्यांनी सोबतच्या सगळ्या स्त्रियांचा विचार केला आणि एक उत्तम संघटना निर्माण केली. आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अशा सेविकांची निर्मिती केली की ज्या स्वसंरक्षणक्षम तर असतीलच, पण केवळ स्वतःचा विचार न करता ज्या इतरांनाही चांगल्या गोष्टींसाठी प्रेरित करतील. वंदनीय मावशींनी आम्हाला प्रार्थनेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींचा संदेश दिलेला आहे. मला प्रार्थनेतल्या आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे आपण नेहमी म्हणतो की स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत कालाची माता असते आणि मातेच्या हातात संपूर्ण विश्वाला घडवण्याची क्षमता, शक्ती आहे. तर या शक्तीला जागवण्याचं काम मावशींनी केलेलं आहे आणि तोच संदेश त्यांनी सेविकांना दिलेला आहे. त्यांनी काय सांगितलंय की सुशीला सुधीरा समर्था समेता, म्हणजे एका सेविकेनी किंवा एका स्त्रीनी कसं असावं तर शील संपन्न असावं, धैर्यवान असावं आणि समर्थ असावं. म्हणजे आपलं कर्तृत्व तर सिद्ध करायचंच आहे, पण आपल्या कर्तृत्वातून आपल्या संपर्कात येणाऱ्यांना चांगल्या मार्गाला प्रेरित करायचं. पिता पुत्र भ्रातृश्च भर्तारमेवं सुमार्गम प्रतिप्रेरयन्तिर्विहोम. म्हणजे मी कसं असावं तर माझ्यामुळे माझ्या कुटुंबातल्या लोकांना, मग ती माझी मुलगी असो, माझा मुलगा असो, माझे वडील असो, माझा पती असो, या सगळ्यांना माझ्यामुळे चांगल्या मार्गावर जाण्याची प्रेरणा मिळावी. तर अशा प्रकारे ज्यांचं काम आहे त्या वंदनीय मावशींचं कर्तृत्व नेहमीच मला प्रेरित करतं आणि म्हणूनच एका वेळी आपण अनेक गोष्टी साध्य करू शकतो याचा विश्वास दरवेळी मला वाटतो. आणि हाच आत्मविश्वास प्रत्येक सेविकेच्या मनात समितीच्या माध्यमातून वंदनीय मावशींनी निर्माण केलेला आहे आणि विश्वासाच्याच जोरावरती आपण पुढे जात असतो. मावशींनी सगळ्या सेविकांसमोर नव्हे समस्त स्त्री जातीसमोर आदर्श ठेवला आहे. कोणाचा तर तो म्हणजे देवी अष्टभुजेचा. का बरं? आजकाल मल्टीटास्किंगचं युग आहे. म्हणजे तुम्हाला फक्त एकच गोष्ट घेऊन भागत नाही, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी एका वेळी मॅनेज कराव्या लागतात. तुम्हाला घर सांभाळावं लागतं, एक स्त्री म्हणून तुम्हाला मुलांचं संगोपन करावं लागतं, स्त्री म्हणून तुम्ही कुठल्या तरी व्यवसायाशी कुठल्या तरी नोकरीशी संबंधित असाल तर तुम्हाला ते काम करावं लागतं आणि इतर अनेक जबाबदाऱ्या, अनेक भूमिका पार पडाव्या लागतात. एक मुलगी, एक बहीण, एक पत्नी किंवा एक व्यावसायिक म्हणून वेगवेगळ्या भूमिकातून जेव्हा स्त्री वावरत असते तेव्हा तिने स्वतःला कसं बॅलन्स करावं याचा संदेश हा संदेश देणारं प्रतीक म्हणजे देवी अष्टभुजा आहे की जी एका वेळी विविध आयुध धारण करणारी आहे आणि त्या सगळ्यांना नुसतं धारण करत नाही तर उत्तम पद्धतीने सांभाळते, चालवते आणि कुठल्या वेळी कुठलं शस्त्र वापरायचं हे तिला कळतं. तिच्या हातात स्मरणी आहे, तिच्या हातात गीतेचं पुस्तकही आहे आणि तिच्या हातात खड्ग पण आहे. तर अशा प्रकारे प्रसंगी आम्हाला कठोरही व्हावं लागलं तरी चालेल, तर कठोर होता आलं पाहिजे, पण जेव्हा मृदू भाव यायला हवा तेव्हा तो मृदू भाव पण यायलाच हवा. तर अशा प्रकारे अनेक गोष्टी ज्यांच्या कार्यामुळे मला शिकायला मिळाल्या त्या वंदनीय मावशींना नेहमीच मी वंदन करते आणि त्यांच्याबद्दलच 4 ओळी लिहिलेल्या आहेत त्या या प्रसंगी मला सादर कराव्याशा वाटतात. रोप लाविले ऐक्याचे चेतविला स्त्री हुंकार, तेजस्विनी मावशींना करू वंदन त्रिवार. लेख दाते कुळाची त्या झाली लक्ष्मी केळकर, मातृरूपी वत्सलेला करू वंदन त्रिवार. नाही मागे हटली ती वीरांगना ती झुंजार, नाही मागे हटली हो वीरांगना ती झुंजार, अलौकिक सामर्थ्याला करू वंदन त्रिवार. घरकुल सांभाळिता केला देशाचा विचार, राष्ट्रभक्त हृदयाला करू वंदन त्रिवार. मला विशेषत्वाने मावशींचा जो गुण आवडतो की सामान्य परिस्थितीतून असामान्यत्वाकडे झालेली त्यांची वाटचाल आहे. म्हणजे व्यष्टीतून समष्टी साधणे हा जो आपल्या संस्कृतीने दिलेला संस्कार आहे तो संस्कार त्यांच्या व्यक्तित्वात दिसतो आणि जेव्हा असं कुठेतरी प्रत्यक्ष घडताना आपण बघतो ना तेव्हा आपणही तसं काहीतरी करू शकतो ही जाणीव होते आणि तीच जाणीव मला मावशींमुळे झाली. धर्म संस्कृतीची ध्वजा जपण्याचा तो संस्कार, दिला जिने त्या नारीला करू वंदन त्रिवार.
जागविले आत्मबल दुष्प्रवृत्ती प्रतिकार, दिव्य रूपा त्या शक्तीला करू वंदन त्रिवार. मावशींचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे केवळ त्यांनी स्त्री संघटना उभी केली नाही, तर त्या प्रसंगी जे जे आवश्यक होतं ते सगळं त्या शिकल्या आणि त्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी एक्झिक्युशनही केलं. प्रसंगी आपले विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठलं उत्तम माध्यम आहे? आज तर सोशल मीडिया आणि अनेक साधनं आपल्या समोर आहेत, पण तेव्हा त्या गोष्टी नव्हत्या. तेव्हा प्रवचन, कीर्तन, भजन या गोष्टी उपलब्ध होत्या, तर त्या माध्यमातून त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत संपर्क केला. मावशी उत्कृष्ट वक्त्या होत्या. रसाळ आणि मधुर वाणीतून त्यांनी रामायणाची प्रवचनं केली आणि त्या रामायणाच्या माध्यमातून त्यांनी मानवी जीवनाला एक वेगळा दृष्टिकोन कसा प्राप्त होईल आणि आपण कसं असावं, कसं असू नये याचा संदेश जनमानसात प्रसारित केला. तर अशा मावशींनी काय काय केलं, तर संघटना स्थापियली केल्या सेविका तय्यार, दृढ निश्चयी बाण्याला करू वंदन त्रिवार. वंदनीय मावशींचं चरित्र, वंदनीय मावशींचं कार्य अगदी सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या तिन्हीचा उत्तम संगम आहे. आणि म्हणूनच शेवटी इतकंच म्हणेल, मातृत्वाला सांभाळून नेतृत्वाचा आविष्कार, विश्वव्यापी कर्तृत्वाला करू वंदन त्रिवार, विश्वव्यापी कर्तृत्वाला करू वंदन त्रिवार. आज महिला दिनाच्या प्रसंगी अशा कर्तृत्ववान महिलेचा आपण निश्चितच गौरवपूर्वक महिलेचं स्मरण करणं निश्चितच औचित्यपूर्ण ठरेल. तेव्हा या प्रसंगी मी मावशींचं स्मरण करते आणि आपल्या सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमात विशेष उपस्थिती आहे हेमांगी कुलकर्णी यांची. हेमांगी कुलकर्णी नागपूर आकाशवाणीच्या वृत्त विभागात नैमित्तिक वृत्त निवेदक म्हणून काम करतात आणि त्याबरोबरच त्यांची पब्लिक रिलेशन्सची एक स्वतःची एजन्सी आहे. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी शुभदाताई फडणवीस यांना करते आणि हेमांगी यांना विनंती करते की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. उपस्थित सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. यंदाच्या महिला दिनी एक खूप चांगली थीम मिळालेली आहे, ती म्हणजे की चॅलेंज युअरसेल्फ. महिलांच्या जीवनात जी कुठली चॅलेंजेस येतात, जी आव्हानं येतात, त्यांना कसं सामोरं जायचं आहे त्याविषयीचा यंदाचा जो थीम आहे, जी संकल्पना आहे ती खूपच इन्स्पिरेशनल अशी आहे, खूप चांगली अशी वाटते. त्याबद्दल एक सुरुवातीला असं सांगावंसं वाटतं की महिला किंवा मुली किंवा आत्तापर्यंत जी समाजात एक मानसिकता आहे ती अशी आहे की शिक्षणाच्या बद्दल म्हणा किंवा व्यवसाय निवडताना म्हणा, घरच्यांना कुठल्याही वेगळ्या धाटणीचं काही करायचं म्हटलं की तुम्हाला थोडंसं घरच्यांचा विचारात घ्यावा लागतं, त्यांचं काय म्हणणं आहे, काय आहे. तुम्हाला अजूनही डिसिजन मेकिंगमध्ये थोडासा एक इन्फ्लुएन्स आहे दुसऱ्यांचा. तर चॅलेंज युअरसेल्फचा मला वाटतं सध्याची ही जी आपण जी कल्पना किंवा जी संकल्पना ज्याबद्दल आपण बोलतोय ते हेच आहे की स्वतःला चॅलेंज करा, स्वतःला इतकं मोठं करा आणि स्वतःला इतकं स्ट्रॉंग स्वतःच्या बिलीव्स ठेवा, स्वतःचा फोकस इतका व्यवस्थित ठेवा की तुमचं जे चॅलेंज आहे ती तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी बनेल आणि त्यातून तुम्ही तुमच्यासाठी तुमचा जो मार्ग आहे तो प्रशस्त करू शकाल. नथिंग कॅन स्टॉप यू बट युअरसेल्फ. म्हणजे तुमच्याशिवाय तुम्हाला आणखीन कोणीच किंवा कुठलीही परिस्थिती थांबवू नाही शकत. आपल्या आयुष्यात अशा अनेक स्त्रिया असतात, अशा अनेक महिला असतात ज्यांचं अख्खं आयुष्यच आपल्यासाठी इन्स्पिरेशनल असतं किंवा आपल्यासाठी प्रेरणादायी असतं. मी भाग्यशाली स्वतःला म्हणेल की माझ्या परिचयातील एक व्यक्ती आहे, एक महिला आहे ज्यांचं अख्खं आयुष्यच खूप प्रेरणादायी आणि त्यातल्या त्यात आव्हानात्मक होतं. त्यांच्या आव्हानांमधनं आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं की या आव्हानाच्या वेळेला मी असते इथे किंवा माझ्या आयुष्यात अशी आव्हानं आली असती तर मी कसे वागले असते किंवा या वेळेला माझ्यामध्ये कुठला स्किलसेट हवा आहे की ज्यामुळे मी त्या आव्हानाला सामोरं जाईल. मी बोलते आहे माझ्या एका परिचयातील महिला चित्रा खिरवडकर म्हणून आहे. चित्राताई ज्या आहेत त्या MP मध्ये इंडेक्स मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर आणि हॉस्पिटलच्या डायरेक्टर आहेत ॲडमिनिस्ट्रेशन आणि स्टुडंट्स अफेअर्सच्या. ॲट द सेम टाईम त्या जिल्हा समन्वयक आहे RSSच्या महिला समितीच्या आणि त्या हिंदू जागरण मंचाच्या पण समन्वयक आहे. त्या MPचं जे गव्हर्नमेंट आहे तिथलं जे काउन्सिल आहे लव्ह जिहाद आणि तत्सम जी प्रकरणं असतात त्यासाठी त्या काउन्सिलिंग करतात.
तर असं जेव्हा एखादं व्यक्तिमत्व, इतके पैलू एखाद्या व्यक्तिमत्वाला असतात किंवा एखादी अशी व्यक्ती, एखादी महिला जी आज या एखाद्या उंचीवर पोचली आहे, तिने या स्तराला किंवा या उंचीला पोचण्यापर्यंत कुठकुठली आव्हानं पेलली असतील किंवा एक मल्टीफॅसेटेड पर्सनॅलिटी ज्याला म्हणतो की ती काउन्सिलिंग पण करते, ती ॲडमिनिस्ट्रेशन पण करते, ती एक खूप चांगली कम्युनिकेटर पण आहे. तर या गोष्टीचा मला अप्रूप वाटलं आणि माझा जो मुख्यतः व्यवसाय म्हणावा किंवा जे मी PR मध्ये आहे, पब्लिक रिलेशन्स, आणि मी रेडिओवर बातम्या वाचते, या सगळ्यांमध्ये कम्युनिकेशन्सचा खूप महत्त्वाचा भाग आहे. आता तो महत्त्वाचा भाग आणि यांचं जे आत्तापर्यंतचं जे जीवन मी तुम्हाला म्हटलं जे आव्हानात्मक राहिलं आहे, तर त्या दरवेळेला मी कुठेतरी रिलेट करू शकते की या परिस्थितीत मी असती तर मी कदाचित अशी वागू शकली असते का. जसं आपण त्यांचं जीवन थोडंसं बघितलंय, अगदी छोटंशा एका स्टोरी किंवा एका छोट्याशा गोष्टीच्या स्वरूपात मी तुम्हाला सांगू इच्छिते की आव्हानं कशी कशी येतात आणि त्यातून आपण कसं सामोरं जायला हवं हे त्यांच्याकडून अगदी शिकण्यासारखं आहे. लहानपणी अगदी 5वी-6वीत ही मुलगी असताना आईवडिलांचं जाणं किंवा आईवडील या जगात नसणं, मग त्यावेळेला भावंडांसोबत वाढणं, तरी एक फोकस किंवा एक चांगलं जीवन जगण्यासाठी एक ज्या कला लागतात, एक जो कॉन्फिडन्स लागतो तो त्यांच्यामध्ये होता. त्यामुळे त्या बॅक इन 60s कधीतरी त्या स्पोर्ट्समध्ये होत्या. बास्केटबॉल आणि बॅडमिंटनमध्ये त्या गोल्ड मेडलिस्ट आहे, MP ला रिप्रेझेंट केलं आहे. पुढे जाऊन लग्न झालं, मग लग्न झालं तर इंदोरसारख्या छोट्या ठिकाणाहून त्या गेल्या दिल्लीला. अशा ठिकाणी अगदी एका छोट्या सिटीमधून ते राजधानीमध्ये जाणं, एक लग्नानंतर ॲडजस्ट करणं, मुलं, त्याच्यानंतर सोबत मॅरिड लाईफ, प्रोफेशनल लाईफ, या सगळ्या गोष्टी बॅलन्स करणं. तिथे जाऊन एक अप्रोच होता त्यांचं की आयुष्य कसं छान जगता येईल मला, म्हणजे नुसतं कम्युनिकेशन्स नाही, नुसतं चांगलं दिसणं नाही, ते एक लाईफस्टाईल मॅनेजमेंट ज्याला म्हणतात ते कसं काय करता येईल. तर त्यासाठी त्यावेळेचं एक मोठं प्रस्ताव होतं. जर तुम्ही लोक रिलेट करू शकाल तर शहनाज हुसेन बरेच लोक ओळखतात. तर शहनाज हुसेनकडे त्यांनी लाईफस्टाईल मॅनेजमेंट आणि ग्रूमिंग शिकल्या. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच्या पर्सनॅलिटीला तसे शेप दिले, तसे डायमेन्शन्स दिले, त्याच्यातून त्या पुढे गेल्या. अनफॉर्च्युनेटली काही वर्षांनी त्यांना पुन्हा इंदोरला परत यावं लागलं आणि तिथे त्यांच्या आल्यावर ब्रेन हॅमरेजमुळे त्यांच्या हजबंडची डेथ झाली. तर तो एक आणखी एक खूप मोठा सेटबॅक होता एखाद्या महिलेच्या जीवनात. जसं असतं की आपण त्या डिपेंडेंट नव्हत्या पण एक सेटबॅक होता. तर अशा सेटबॅक्समधून थोड्या वेळासाठी आपल्याला असं वाटतं की आपल्या लाईफमध्ये काही राहिलेलं नाही आहे किंवा थोडासा एक आपण बॅकफूटवर जायला बघतो. पण तशाही याच्यातून शी केप्ट ऑन हर कम्युनिकेशन स्किल्स ऑन, लोकांशी बोलत होत्या. आणि त्या भेटल्या एक डॉक्टर इनामदार म्हणून आहेत, ज्या MP वुमन्स कमिशनच्या त्यावेळेला हेड होत्या. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तू माझ्या हॉस्पिटलला ये, लोकांशी बोल, म्हणजे जे डॉक्टर्स असतात आणि जे पेशंट्स येतात त्यांच्यामधला एक दुवा बन, एक कोऑर्डिनेटर बन. तर त्यावेळेला त्यांच्या त्या लाईफस्टाईल मॅनेजमेंट आणि कम्युनिकेशन स्किल्सचा त्यांना हेल्प झाला. जे पेशंट्स येतात हॉस्पिटलमध्ये ते कुठल्या एन्झायटीमध्ये येतात, कुठल्या टेन्शनमध्ये येतात, त्यावेळेला त्यांना कशी मदत लागते, तर आपल्या कम्युनिकेशन्सनी, आपल्या स्किल्सनी आपण त्यांना शांत करून त्यांच्या कुठल्या नीड्स आहेत ते जाणून घेऊ शकतो. हे करताना वयाच्या 40व्या वर्षी वगैरे त्यांनी MBA केलं हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये. तर सतत शिकत राहणं, आपल्याला स्वतःच्या पर्सनॅलिटीला एन्हान्स करत राहणं, ग्रूम करत राहणं, स्वतःला प्रेझेंटेबल ठेवणं, माइंड आणि फिजिकल दोन्ही फिटनेस असणं, या सगळ्या गोष्टी इतक्या इन्फ्लुएन्सिंग आहे, त्यांच्याकडून इतक्या शिकण्यासारख्या आहे की मला कायम असं कौतुक वाटतं की आजच्या डेटला एक 500 बेड्सचं हॉस्पिटल, त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन, त्याचं स्टुडंट अफेअर्स, ॲट द सेम टाईम एवढ्या सगळ्या सामाजिक जबाबदाऱ्या, एक सोशल फिगर असणं, यासाठी तुम्हाला मेंटल पीस, तुम्हाला फिजिकल फिटनेस, ॲट द सेम टाईम तुम्हाला जे वर्क लाईफ आणि पर्सनल लाईफ याचं जे बॅलन्स साधावं लागतं, हे करताना किती ती मेहनत लागत असेल, किती फोकस, कुठल्या स्किलसेट्स लागत असतील. तर माझ्यासाठी तरी किमान त्या इतक्या प्रेरणादायी ठरतात, कारण की प्रत्येक घडीला, जसं आज मी PhDचं थिसिस माझं जेव्हा मी सबमिट करते, माझी मुलगी 6 वर्षाची आहे, तर त्यावेळेला मला असं वाटतं की हो, हे मी आज 4 वाजता उठली तर मग माझं हे काम होत आहे, मी दिवस कसा शेड्यूल करायचा हे मी त्यांच्याकडनं शिकली आहे. किंवा लाईफमध्ये थोडंसं प्लॅनिंगनी चाललं, आपली पर्सनॅलिटी कशी जास्त इन्फ्लुएन्सिंग होऊ शकते, आपण स्वतःमध्ये कसे जास्त डायमेन्शन्स ॲड करू शकतो, हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे.
तर मला वाटतं की आपल्या परिचयातलं एखादं उदाहरण असलं तर त्यांच्याकडूनही आपल्याला खूप प्रेरणा मिळत असते. आणि ती प्रेरणा फक्त आपल्याला ती घ्यायची असते. आपल्याला ते छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्वेशननी किंवा कशातून ते आपल्यामध्ये घ्यायच्या असतात आणि कुठेतरी ते आपल्या पर्सनॅलिटीमध्ये इन्व्हाइट करायचे असतात. सांगण्याचा, ही गोष्ट सांगण्याचा किंवा त्यांचा उल्लेख करण्याचा खरं उद्देश हाच आहे की एखादं उदाहरण, एखादी व्यक्ती आपल्यासाठी आयडियल, आयकॉनिक ठरू शकते. मग ती खूप मोठ्या पदावर नसली किंवा अगदी सेलिब्रिटी नसली तरी चालतं, पण तिची जी जीवनातली धडपड आहे, तिने जे चॅलेंजेसला फेस केलेलं आहे, त्यावरून आपण स्वतःला म्हणू शकतो की येस, यू कॅन चॅलेंज युअर सेल्फ. एव्हरी टाइम लाईफ इज नॉट गोइंग टू बी अ केक वॉक. प्रत्येकासाठी खूप सोपं नसणारच आहे. मग ते चॅलेंज अगदी घरची बाई नाही आली आहे कामाला, पोळ्यावाली, तिथपासून असू शकतं किंवा आज मला स्पीचमध्ये काय बोलायचं याची माझी तयारीच नाही आहे, हे सुद्धा असू शकतं. पण चॅलेंजेस कॅन बी मेनी. तुम्ही त्याला ओव्हरकम करू शकता. आयडियलाइज समवन, कीप ऑन लर्निंग, शिकत राहा, आपल्या पर्सनॅलिटीला खूप ग्रूम करत राहा, स्वतःमध्ये नवीन बदल घडवत राहा, नवीन गोष्टी शिकत राहा आणि यू विल गेट टू नो की ग्रॅज्युअली तुम्ही तसे बनत आहात, तुम्ही तसे होत आहात आणि यू विल बी सम गुड पर्सन ॲट द एंड ऑफ युअर लाईफ. थँक्यू सो मच. आजच्या कार्यक्रमासाठी आकाशवाणी नागपूरच्या प्रभारी सहाय्यक केंद्र संचालक सुनालिनी शर्मा यांची विशेष उपस्थिती आहे. मी श्री दिलीप म्हैसाळकर यांना विनंती करते की त्यांनी सुनालिनी शर्मा यांचं स्वागत करावं. यासोबतच विशेष उपस्थिती आहे सुनालिनी शर्मा यांचे पती श्री NV शर्मा यांची. श्री शर्मा अनुभवी वृत्तनिवेदक आणि मुलाखतकार आहेत आणि यासोबतच इंग्रजी रंगभूमीचा त्यांना गाढा अनुभव आहे. मी प्राध्यापक विवेक अलोणी यांना विनंती करते की त्यांनी श्री NV शर्मा यांचं स्वागत करावं. याबरोबरच या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आलो आहोत. या कार्यक्रमात विशेष उपस्थिती ज्यांनी दिली त्या सुनालिनी शर्मा आणि श्री NV शर्मा यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. शिदोरी या कार्यक्रमात ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्या विदर्भ साहित्य संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्ता शुभदताई फडणवीस, तसंच अदिती देशमुख, हेमांगी कुलकर्णी, रुचा मांजरखेडे, डॉक्टर मोनाली पोफरे, रश्मी मदनकर यांचे मी मनापासून आभार मानते आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करते. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.